थोड्या वेगळ्या मुद्द्यावर त्यांना मी बोलतं करणार आहे. हे आकडे जे नीलमताई आहेत तुम्ही बघितले असतील, साधारण देशात एकीकडे राष्ट्रीय पातळीवर एक्झिट पोलनुसार 350च्या आसपास एनडीए जाईल असा एक अंदाज आहे, पण महाराष्ट्रात साधारणतः 50-50 चित्र असल्याचं दिसून येत आहे. काय कारण वाटतात तुम्हाला की महाराष्ट्रात थोडासा राष्ट्रीय स्तरापेक्षा वेगळा निकाल लागू शकतो? मुळामध्ये विनोद आहे ना, विनोद बोलतो, अँकर आहेत. तर मला असं सांगायचं इकडे की तुम्ही दोन विसंगती मला या सगळ्यामध्ये दिसत आहेत की संपूर्ण देशामधले एक्झिट पोल आपण 3 किंवा 4 सारख्या आपल्या याच्यावर दाखवत आहात, स्क्रीनवर दाखवत आहात. त्याच्यात सर्वसाधारणपणे सगळीकडे कुठे 371, कुठे 377 अशा देश पातळीवरती एनडीएला जागा दिसत आहेत. आणि महाराष्ट्राकडे येत असताना मात्र इतर पोल जर का पाहिले, मी बरेचसे पोल मगापासून पाहते सगळ्या स्क्रीन्सवरती, तर त्याच्यामध्ये हा 377चा आकडा देशात होत असताना महाराष्ट्रामध्ये तुम्ही कमी दाखवतात. मला एकच त्याच्यात वाटतं सांगावंसं, निरीक्षण तुमच्यापैकी सगळ्यांनी निवडणुका पाहिलेल्या आहेत, मी स्वतः विद्यार्थी दशेपासून या निवडणुका बघते. आणि एक्झिट पोलमध्ये एक 2009चा अपवाद जर का आपण सोडला की त्यावेळेला आलेले एक्झिट पोल जवळजवळ 50% किंवा अनेक ठिकाणी पूर्णतःच सदोष निघाले, खोटे ठरले. आणि इंडिया शायनिंग जे चाललं होतं त्याचा अगदी बोजवारा उडालेला आपल्याला दिसून आला. परंतु एक मला दिसत आहे की 2014, 2019 याच्यामधले झालेल्या लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका किंबहुना महानगरपालिका निवडणुकात सुद्धा ज्या ठिकाणी ज्यांनी काही प्रयोग केलेत एक्झिट पोलचे, तर ते 10 ते 20% पर्यंतचे एक्झिट पोल बरोबर निघतात असं निदर्शनाला आलेलं आहे. मग प्रश्न असा आहे की देश पातळीवरती ते खरं निघेल 10 ते 20%चा अपवाद सोडला तर, हे पहिल्यांदा गृहीत धरा. आणि मला असं वाटतं की शायना एनसी आणि माझं, तुम्ही मग एक्झिट पोलवर अवलंबून राहून विश्लेषण करणार असाल तर आधी अभिनंदन करायला हरकत नाहीये, त्यांनाच काहीतरी सगळे प्रश्न विचारत बसण्यापेक्षा, असं एक मला पहिलं सांगावंसं वाटतं. दुसरं, अभिनंदनाची घाई नको करायला, कारण शेवटच्या क्षणापर्यंत आकडे पुढे मागे होत असतात. परंतु ज्या प्रकारचं मार्जिन आज एक्झिट पोलमध्ये दिसतंय आणि एक्झिट पोल खरे आहेत किंवा वस्तुस्थितीला धरून आहे असं जर का आपण धरलं तर मग पुढे महाराष्ट्राकडे आपण येऊया. महाराष्ट्राकडे तुमचं जे गृहीतक आहे तेच मला मान्य यासाठी नाहीये की 10 ते 20% पर्यंत फरक म्हटला तर बऱ्याचशा जागांच्या मध्ये 40, 42, 48 जागांच्या मध्ये 10-20% म्हणजे 8-10 जागा इकडे तिकडे सहज होऊ शकतात. त्यामुळे त्याच्यामुळे असं चिंतित होण्यासारखं काही कारण नाही. कारण आम्ही ज्या ठिकठिकाणी लोकांशी बोललो, प्रत्येक ठिकाणी मतदारसंघांमध्ये काम केलेलं आहे, ते जर का पाहिलं तर दिसतं तर तिन्ही घटक म्हणजे जे कमिटेड वोटर्स आहेत, भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेचे आणि महायुतीचे, त्यांचं मतदान झालेलं आहे. दुसरं एक सगळीकडे वातावरण होतं की टक्केवारी कमी झाली वगैरे, परंतु आता जी शेवटी आकडेवारी आली त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरती 61% सगळी मिळून आकडेवारी दिसते आहे. म्हणजे जो मध्यमवर्गीय किंवा जो मतदार पूर्वी बाहेर पडत नव्हता तोही काही प्रमाणात बाहेर पडलेला आहे. आणि तिसरं म्हणजे आपण एक मतभेदांचा धुरळा उडवणं आणि वास्तविकता काय असणं हे आता 4 जूनला स्पष्टच होणार आहे. त्यामुळे आजच्या एक्झिट पोल बरोबर आहेत की नाही याच्यापेक्षा हा सूर्य, हा जयंद्रथ हा 4 जूनलाच होणार आहे. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा घवघवीत यश मिळालेलं दिसेल, चांगलं यश मिळालेलं दिसेल. आणखीन हा जो आज धुरळा उडवणं म्हणजेच राजकारण असं जे झालेलं आहे आपल्या विरोधकांकडून, त्याच्यावरती पूर्णपणे पडदा पडलेला दिसेल. परंतु लढाईत जसं म्हणतात, आणि ते काही चुकीचं नाहीये त्यांच्या बाजूने बघितलं तर, ते ठीक आहे, बचेंगे तो और भी लढेंगे, त्या पद्धतीने विरोधी पक्षाला सुद्धा विरोधी पक्षात राहण्यासाठी मी शुभेच्छा देते. सचिन भाऊ, तुम्ही विरोधी पक्षात आम्हाला काही फार बरं वाटत नाही, पण ठीक आहे, तुमचा तो वैयक्तिक निर्णय आहे. तसंच बाकी आपले दुसरे जे आहेत त्यांचं अगदी मी कन्व्हिक्शन सगळं पाहिलं, त्यांनाही मी शुभेच्छा देते. पण मला असं वाटतं की खरं तर काही सीट्स ज्या निर्णायक स्वरूपाच्या आहेत त्याच्यामध्ये कोण विजयी होतंय त्याच्यावरती सुद्धा आनंद मिळणार. आणि अजून एक अर्ध मिनिटं घेते विनोद. हे पहा, आतापर्यंतच्या 5 निवडणुका पाहिल्या तुम्ही तर सगळ्या मेट्रोज मध्ये, मग दिल्ली असेल, बंगलोर असेल, चंदीगड असेल, कलकत्ता असेल, मुंबई असेल, अहमदाबाद असेल, तिथे सर्व वेळेला प्रत्येक मेट्रोमध्ये सर्व शहरात सारखे निकाल लागलेले आहेत. सारखे म्हणजे कधी काँग्रेसच्या बाजूने तर कधी भाजपच्या बाजूने. 2014 मध्ये मात्र 1-2 जागा काँग्रेसला तिथे काही ठिकाणी मिळाल्या होत्या, काही अपवाद काही निवडणुकातले सोडले तर. मग माझा प्रश्न असा आहे की आपल्याला सगळ्या महानगरांमध्ये हे कसं घडतं हे मला खरंच कौतुकास्पद वाटतं भारतीय नागरिकांचं आणि मतदारांचं, की सगळ्या मेट्रोजमध्ये सर्व टक्के जागा एकासारख्या एकच मिळालेल्या असतात. मग ह्या ओपिनियन पोल मधली विसंगती मला आज तरी दिसते स्पष्टपणाने.
किंवा त्याच्यामध्ये दिल्ली आणखीन अहमदाबाद आणि कलकत्ता आणि बाकी चंदीगड याच्यामधला वेगळा निकाल आणि मुंबईतला वेगळा निकाल असं होणं शक्य नाही, पण ते आपण 4 जूनला त्याच्यावरती बोलूया असं मला वाटतं.